जय श्रीराम. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक अगेन इन नाशिकचा भाऊ. सो आज तुमचा भाऊ एका युनिक प्लेसवर आलेला आहे. येस, युनिक प्लेस याकरता बोलतोय कारण रामशेज किल्ला जो आहे तो खूप जास्त हिस्टरी असलेला एक किल्ला आहे नाशिक मधला आणि नाशिककरांचा सगळ्यात फेवरेट. म्हणजे पांडवलेणी नंतर जो कुठली प्लेस आहे तर ती रामशेज किल्ला आहे. सो मी विचार केला की आपल्या व्ह्युअर्सलाही दाखवू की हा किल्ला कसा आहे आणि जर तुम्हाला एक मिडल लेवलची किंवा स्मॉल लेवलची ट्रेकिंग किंवा हायकिंग करायची असेल तर तुम्ही नक्की विकेंडला हा किल्लाचा ऑप्शन रेफर करू शकतायत. सो तुम्हाला दाखवतो किल्ल्याची डिफिकल्टी लेवल कशी आहे, किल्ल्याचा इतिहास काय आहे आणि येस, रामाशी जोडलं गेलेलं आहे. आणि जसा आपला हा वीक आहे की अयोध्येत राम मंदिराची इनॉग्रेशन होणार आहे. सो या वीक मध्ये आपण ऑलमोस्ट त्या सगळ्या जागा व्हिजिट करतोय. जसं आपण रामकुंड व्हिजिट केलं, काळाराम मंदिर व्हिजिट केलं आणि आता रामशेज. सो सगळ्याच प्लेसेसच्या नावांमध्ये राम आहे. हा पण एक कोइन्सिडन्स आहे. सो चला तुम्हाला दाखवतो, स्टे ट्यून. पण नाशिक पासून हा किल्ला जवळपास 14 किलोमीटर अंतरावर आहे आणि मला असं वाटतं 10 ते 15 किलोमीटर अंतर हे काहीच नाही आहे जर तुम्हाला एखाद्या किल्ल्यावर व्हिजिट करता येत असेल तुमच्या शहरापासून. सो येस, हा एक मीडियम लेवलची ट्रेकिंग असलेला, हा अतिशय सुंदर असं वातावरण असलेला हा किल्ला. पावसाळ्यात तर इथे जी ग्रीनरी असते ना ती खूप खूप सुंदर असते. सो बेस्ट सीझन मी म्हणेल की इथे ट्रेक करण्यासाठी हाच आहे ॲक्च्युली, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी. कारण नंतर फेब्रुवारी नंतरही तुम्हाला बऱ्यापैकी ऊन लागायला सुरुवात होते. सो तुम्ही बघतायत की सुरुवातीला थोड्याशा पायऱ्या लागल्या आम्हाला आणि देन पूर्ण असं दगडांमधून जी प्रॉपर ट्रेकिंगचा जो एक्सपिरियन्स येतो आम्हाला इथं घेता येतोय. आणि वरती चढल्यानंतर तुम्हाला एक रामाचं मंदिर पण त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. सो चला. सो तुम्ही जर नॉर्मल ट्रेकर असाल तर तुम्हाला हार्डली 1 तास लागेल ह्या मंदिरापर्यंत पोहोचायला. आणि त्या मंदिरापासून पुढे ॲज सच अशी ट्रेकिंग नाही आहे कारण बऱ्यापैकी फ्लॅट सरफेस आहे तिथे. सो तुम्हाला फक्त ते तिथे जे पाण्याच्या टाक्या आहेत किंवा जे दरवाजे आहेत, उत्तर दरवाजा, पश्चिम दरवाजा, ते बघायला तिथं मिळतील तुम्हाला. आणि एक पॉईंट असा आहे की तिथून तुम्हाला नाशिक शहराचा पण एक खूप छान व्ह्यू मिळतो. सो चला दाखवतो. सो अशा पद्धतीचे टाक्यांचे अवशेष अजूनही तिथं बघायला मिळतात आपल्याला. आणि हीच ती जागा जिथून मी बोललो की नाशिकचा एक छान व्ह्यू आपल्याला मिळतो. पण धुक्यामुळे बऱ्यापैकी सगळं झाकलं गेलेलं आहे समोरचा जो व्ह्यू आहे तो. सो पहारा करण्यासाठी अशा प्रकारच्या ज्या खिडक्या होत्या त्या आपण बघायला मिळाल्या तिथे आम्हाला.
जी स्वच्छता आहे ती बऱ्यापैकी मेंटेन केलेली आहे आणि तुम्ही बघतायत की हे जे दरवाजे आहेत त्यांना आत्ताच थोडंसं रिनोव्हेट केलेलं आहे, त्यामुळे ते खूप सुंदर वाटतात तिथे आपल्याला. आणि हा जो दरवाजा आहे हा किल्ल्याच्या मागील बाजूस आहे. तुम्हाला थोडंसं मागे फिरून जावं लागेल त्या दरवाजाकडे जाताना. त्या दरवाजातनं बाहेर निघाल्यावर पण खूप सुंदर व्ह्यू होता. सो आपल्या सोबत आता प्रदीप आलेला होता. सो मी त्याला विचारलं की ह्या किल्ल्याची जी हिस्ट्री आहे ती तू थोडीशी आमच्या व्ह्युअर्सला सांगतो का. सो ही सेड येस. सो आपण आता प्रदीप कडूनच ऐकूया की ह्या किल्ल्याची हिस्ट्री कशी आहे. सो प्रदीप, प्लीज आमच्या व्ह्युअर्सला सांग की रामशेज किल्ल्याची काय हिस्ट्री आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेले रामशेज किल्ल्यावरती. हा किल्ला नाशिकपासून 14 किलोमीटर अंतरावरती वसलेला एक मध्यम श्रेणीचा किल्ला आहे. या किल्ल्याला पौराणिक आणि ऐतिहासिक असे दोन्ही संदर्भ लाभलेले आहेत. पौराणिक संदर्भ यासाठी की रामायणामध्ये ज्यावेळेस प्रभू श्री रामचंद्र नाशिकमध्ये वास्तव्याला होते तर ते या किल्ल्यावरती विश्रांती घेण्यासाठी येत होते. त्यामुळे या किल्ल्याचं नाव रामशेज असं पडलेलं आहे. रामशेज म्हणजे राम, प्रभू श्रीराम, आणि शेज म्हणजे विश्रांती. तर प्रभू श्रीराम इथे विश्रांतीसाठी येत होते, त्यामुळे या किल्ल्याचं नाव रामशेज असं पडलेलं आहे. आणि ऐतिहासिक संदर्भ द्यायचा झाला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने दख्खन काबीज करण्याचा चंग बांधला होता आणि त्याने शहाबुद्दीन फिरोज जंग हा त्याचा सेनापती जो होता त्याला 35,000 ते 40,000 सैन्यासोबत रामशेज किल्ल्यावरती चढाईसाठी पाठवलेलं होतं. त्यावेळेस रामशेज किल्ल्यावरती 500 ते 600 मावळे आणि तुरळक शस्त्रसाठा अवेलेबल होता. तरीही मराठ्यांनी हा किल्ला 6.5 वर्ष झुंजवत ठेवला आणि शेवटपर्यंत शरणागती पत्करली नाही. शेवटी औरंगजेबाने त्यांचा जो सरदार होता शहाबुद्दीन, त्यांची अतोनात हानी झालेली होती, सैन्याचे हाल झालेले होते, भरपूर त्यांची जी शस्त्रसाठा होता सगळं त्याचं भरपूर नुकसान झालेलं होतं. औरंगजेबाने शहाबुद्दीनला जे आहे ते पुन्हा एकदा माघारी बोलवून घेतले आणि हा किल्ला मराठ्यांनी 6.5 वर्ष झुंजवल्यानंतर आपल्या ताब्यात ठेवला. ओके, थँक्यू सो मच प्रदीप. नक्कीच या माहितीचा आमच्या व्ह्युअर्सला खूप फायदा होणार आहे. सो थँक्यू सो मच वन्स अगेन. सो किल्ल्यावर महाराजांचा एक पुतळा पण बनवलेला आहे आणि ज्या मी टाक्यांबद्दल बोललो, पाण्याच्या टाक्या, त्यांचे हे असे अवशेष अजूनही तिथे तुम्हाला बघायला मिळतील. सो अशा पद्धतीचा हा किल्ला होता. ज्या किल्ल्यावरच्या ज्या मेन प्लेस होत्या त्या आपण आता कव्हर केलेल्या आहेत बऱ्यापैकी. सो आता आपलं ट्रेकिंग कम्प्लीट झालेलं आहे आणि तुम्हाला पूर्ण रामशेजचं जे काही मेन प्लेस होते त्या मी कव्हर केले आहेत व्हिडिओमध्ये. सो तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्कीच लिहा.
आणि येस, उद्या आपला अयोध्येचा इव्हेंट आहे, सो सेलिब्रेट करा. जय श्रीराम. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.